अकोट शहरातील अकोला नाक्यावरील दर्यापूर मार्गावर एका 5 वर्षीय मुलीला ट्रकनं चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना 2 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत। आरोपीला तत्काळ पकडण्याकरता नागरिकांनी रात्रीच ठिय्या आंदोलन केलं। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। अकोट शहरातील सिंधी कॅम्प येथे राहत असलेले दीपक कुमार जसवानी हे आपल्या 2 मुलींसोबत दर्यापूर मार्गावर राहत असलेल्या त्यांच्या काकाकडे गेले असता परत येत असताना दर्यापूर मार्गावर असलेल्या पुलावरून सिंधी कॅम्प येथे दुचाकी क्रमांक MH784 या गाडीने घरी जाताना दर्यापूरकडून अकोटकडे येत असलेल्या MH27Z7409 या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। या धडकीमध्ये दीपक कुमार व त्यांची मुलगी खाली पडून किरकोळ जखमी झाले। मात्र 5 वर्षीय निधी ही समोरच्या चाकामध्ये आल्यानंतर आणि त्याचप्रमाणे ट्रक तिच्या डोक्यावरून गेल्यानंतर तिचे डोके छिन्न विचरून तिचा जागीच मृत्यू झाला। हे दृश्य पाहून जमाव चांगला आक्रमक झाला होता। त्यांनी आरोपीत गाडी मालक यांना पकडण्याकरता ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे 1 ते 1.5 तास मृतदेह हा घटनास्थळीच पडून होता। अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणे किशोर झुनकर हे घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींना पकडण्याचं आश्वासन दिले व काही मिनिटातच आरोपीला अटक देखील केली। जसवानी या मुलीचा मृत्यू झाला, ॲक्सिडेंटमध्ये तिचा मृत्यू झाला। त्याला कारणीभूत अकोटचं BNC डिपार्टमेंट आणि नगर परिषद आहे। कारण इथं या पुलावर एकही लाईटाची व्यवस्था नाही आहे आणि शिवाजी महाराज चौकापासून तर आपल्या शिवाजी कॉलेजपर्यंत एक गजरूसुद्धा नाही आहे। तर या रस्त्यावर कमीत कमी 5 ते 6 शाळा, 2 कॉलेजेस आहेत। आज आम्ही इथं सर्व गावातील नागरिकांच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं इथं रास्ता रोको केलं आणि त्या रास्ता रोकोमध्ये मुख्य अधिकारी इथं आले होते आणि त्यांनी 2 दिवसाचा वेळ दिला। 2 दिवसांची लाईटं बसवून देतो। मी त्यांना सांगितलं, जर अकोटच्या अधिकाऱ्यांना पैशाची कमतरता पडत असेल, त्यांच्याकडे पैसा नसेल तर आम्ही शिवाजी चौकात भीक मागतो, याच्या तोंडावर फेकून मारतो। त्या भ्रष्टाचारासाठी याची चुकीने कामं करू नका। पूल किती पाहिजे होता, आज पुलांची अवस्था काय त्या एखादा माणूस दर्यापूरून आला आणि एखादा माणूस अकोल्याहून आला तर समजत नाही की आपण कुठं चाललो म्हणून। आज 100 लोक रोज विचारतात की अकोला रोड कुठे आहे, अमरावती रोड कुठे आहे। इथं एक नावाचं फलक सुद्धा नाही आहे कोणत्या गावाचं। इथं रोज ॲक्सिडेंट झाले। जेव्हा कोणी माणूस घरातून निघते तर तो आपला जीव धोक्यात टाकून आपलं इथं निघते आणि इथं ॲक्सिडेंटपासून आपला जीव वाचवते। परंतु आज कालची घटना घडली, ही सुरुवात आहे। तर याच्यावर प्रतिबंधक नाही झालं आणि आमची मागणी आहे की या सर्वांवर, अधिकाऱ्यांवर मनुष्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे। आणि याच्या BNC आहे, रेल्वे विभाग आणि नगरपालिका प्रशासन हे डिझाईन पुढे 40 वर्षाचं पॉप्युलेशन गृहीत धरून या पुलाचं डिझाईन केलेलं आहे या 4 वर्षाच्या अगोदर। पण आज इथं अशी घटना रोज, छोट्या मोठ्या घटना रोज घडतात। काल त्या शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। त्याला जे जबाबदार असतील तिन्ही एजन्स्या, या तिन्ही एजन्सीच्या अधिकाऱ्यावर आणि लोकप्रतिनिधीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे। या 4-8 दिवसात जर गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही सर्व पक्षीय, सर्व जनतेच्या वतीनं जनहित याचिका आम्ही दाखल करणार। पुलावरून त्याला पूर्ण शिका आहे, त्याच्यातून लोकांचे पाय पडतात। जो पर्याय मार्ग कशासाठी आहे की बाबा लोकांनी पैदल त्याच्यात जायला पाहिजे, त्याच्यावरच शिका आणि गड्डे आहे। त्याच्यामुळे बरेच लोकांचे हातपाय तुटले, तरी तो सुद्धा रस्ता जो पर्याय मार्ग आहे तो व्यवस्थित करण्यात यावा। अकोट ते अकोला रोडवर सर्व पक्षीय नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। या दरम्यान अकोट नगरपालिकेचे CEO यांनी नागरिकांसोबत चर्चा करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी 2 दिवसात पुलावर लाईट लावण्यात यावे अशी मागणी रेटून धरली। नरेंद्र बेंबरे यांनी लाईटची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी सर्व पक्षीय नागरिकांचा मोठा जमाव गोळा झाला होता। 15 मिनिटं वाहतूक ठप्प देखील झाली होती। वाहतूक सुरळीत सुरू झाली। त्यानंतर डॉक्टर महाले, दिलीप बोचे यांनी दोषी असलेल्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे। जनमतला न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून।